वारकऱ्याचा जेजुरीमध्ये ज्या पद्धतीनं दुर्दैवी अंत झाला, खरं तर ही दुर्घटना मनाला वेदना देणारी जेवढी तुमच्या माझ्यासाठी आहे, त्याच्यापेक्षा भयानक दुर्घटना ज्यांच्या कुटुंबात घडली, ज्यांची आई गेली, बहीण गेली, मावशी गेली, ज्याची बायको गेली, त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील हे मी शब्दात सुद्धा कल्पना करू शकत नाही. मित्रांनो, आज दिवसभर ज्यावेळेस ही बातमी कानावर पडली, म्हणजे याच्यात पोलीस प्रशासनाचा किती ढिसाळ कारभार आहे. मोठ्या जड वाहनांना खरं तर त्या पालखी मार्गावर किंवा पालखी सोबत दिंड्यांमध्ये कधीच सोबत त्या ठिकाणी ठेवलं जात नाही. मोठ्या वाहनांना नेहमी पुढे पाठवलं जातं. असं असताना सुद्धा या ट्रकला त्या ठिकाणी प्रवेश कसा दिला, हीच मोठी फार विचार करायला लावणारी घटना आहे. आणि दुसरी गोष्ट, मी 2-3 दिवस पुण्यामध्ये सुद्धा फिरत होतो. म्हणजे मला आठवतंय, ज्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी डेक्कनवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथून ज्यावेळेस लक्ष्मी रोडला लागली, मी सहज या वारकऱ्यांसाठी, जे हजारो वारकरी लाखो त्या पालखी मार्गावरून जाणार आहेत, महानगरपालिकेने काय व्यवस्था केली याचा फक्त एका टॉयलेटमध्ये जाऊन त्या ठिकाणी फक्त आढावा घेतला की खरंच स्वच्छ आहेत का, महानगरपालिकेने प्रामाणिकपणे स्वच्छता केली का. अरे, फक्त दिखावा करणारी ही महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि त्याचे कारभारी, सगळे टॉयलेट्स अस्वच्छ होते. काय अडचण होती हो पालखी मार्गाच्या त्या सगळ्या टॉयलेट्सला स्वच्छ करायची. दुसरी घटना तर तुमच्या नजरेसमोर आलेलीच की सुलभ शौचालयामध्ये पैसे घेत होते वारकऱ्यांकडून. म्हणजे जे वारकरी शनिवार वाड्यावर एका माध्यमाने विचारलं की तुम्हाला काय सुविधा पाहिजेत, खायला भरपूर देतात हो, पण टॉयलेटची व्यवस्थेचं काय. असेच बिचारे सगळे पुण्यातून तिकडे गेले आणि जशी पोलिसांची, म्हणजे कार्यक्षमतेवर माझा प्रश्नचिन्ह अजिबात नाही, परंतु जो ढिसाळ कारभार असतो त्या दिवे घाटामधून 4 तास लागतात हो दरवर्षी. नेहमी 4-5 तासात वारकरी पार करतात. ठीक आहे, रस्त्याचं काम सुरू, 6 तास, 7 तास, 10 तास लागले वारकऱ्यांना दिवे घाट पूर्ण करायला. इथं सुद्धा पोलीस प्रशासनाचं फेल्युअर आहे आणि मला हे सांगताना अत्यंत वाईट वाटतं. तुम्ही म्हणाल तुम्ही वारीत नाही दिसले, इकडं तिकडं नाही दिसले, सगळीकडचेच काय मिरवण्यासाठीचे आपण फोटो टाकायचे का. पण जे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं, आजही तुम्ही पालखी मार्गाचे टॉयलेट्स पहा, तुम्हीच ठरवू शकता. आज पालखी तर गेली, 2 दिवस झालं, ते महिनाभर सुद्धा झालं स्वच्छ केलेले नाहीत. ही महानगरपालिकेची सेवा आहे का, ही सुविधा आहे का. काय करतं राज्य सरकारचेच ही सगळे त्याच पक्षाचे कारभारी आहेत ना. मग अशी जर अवस्था असेल साहेब, वाईट वाटणार नाही तर काय. म्हणून मला आज जी दुर्घटना जेजुरीमध्ये झाली त्या दुर्घटनेवर बोलावंसं वाटलं. काही गोष्टी अजून बोलायच्यात. त्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय जाऊ जय शिवराय. मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे, आपल्या हक्काच्या संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, नामदेव तुकाराम महाराजांचा जय घोष करत जो भक्तांचा आळंदी आणि देहूतून किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचा जो मेळा आहे तो विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला चाललाय. गावगाड्यातून शेतकरी, शेतकऱ्यांची मुलं, त्यांच्या बायका, ही सगळी मंडळी जी फक्त विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाले आणि त्यांच्यावर असा जेजुरीत, जिथं आपल्या खंडेरायाचं त्या ठिकाणी वास्तव आहे, तिथल्या जेजुरीमध्ये अशी दुर्घटना घडणं फार दुर्दैव आहे. मी जे फोटो पाहिले इतका मनाला वेदना झाल्या, दिवसभर अस्वस्थ होतो, पण म्हटलं याच्यावर बोलायचंय. राज्य सरकार काहीतरी तुटपुंजी मदत करेल, पण मी म्हणतो निर्विघ्न पालखी मार्ग आणि तो सगळा प्रवास का होऊ शकत नाही. मागच्या वर्षी सुद्धा अपघात झाला, म्हणजे ही परंपरा यावर्षी सुद्धा जर कायम राखली जात असेल तर याच्यात राज्य सरकारचा काही रोल आहे की नाही. मुख्यमंत्री महोदय असतील, इतर त्यांचं मंत्रिमंडळ असेल, पालकमंत्री महोदय असतील, आता मुख्यमंत्री तिथं जातील आषाढीला, तिथं पूजेला,
मग ते काय उत्तर देतील ज्यावेळेस ह्या कुटुंबातल्या त्या महिलांच्या कुटुंबातली लोक ज्यावेळेस प्रश्न विचारतील, वेदना देणाऱ्या गोष्टी तो. आणि चाललंय हे सगळं कुठं? तुम्ही जर बघा, तुम्ही जर संरक्षण करू शकत नसाल तर कमीत कमी सेवा तर पुरवा लोकांना. हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेताना हिंदुत्ववादी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, त्यांचे सगळे कारभारी हिंदुत्वाचा जागर करता आणि हिंदू सुरक्षित राहत नाही. अक्षरशः त्या जेजुरीमध्ये हिंदू महिला ट्रकच्या समोर चिरडल्या गेल्या. किती हिंदुत्ववादी संघटनेला हळहळ वाटली. फक्त त्याच कुटुंबांनी दुःख व्यक्त करायचे, मीडियानीच फक्त दाखवायचं का? तुमच्या माझ्यासारख्यांनी याच्या विषयावर पोटतिडकीनं बोललं पाहिजे की नाही? सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. माझी तर या माध्यमातून विनंती आहे. आणि यासाठी तुम्हाला दिसेलच उद्या मी संघर्ष सुद्धा कायदेशीर दृष्ट्या करणार आहे. या सगळ्या गोष्टीची जर चौकशी होणार नसेल, त्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना, मग ते कोणी, तहसीलदार असू द्या, प्रांत असू द्या, कलेक्टर असू द्या, पोलीस PI असू द्या किंवा DYSP असू द्या, SP असू द्या, या लोकांची नैतिक जबाबदारी आहे. तिथं बाय प्रोटोकॉल तुम्ही तिथं उपस्थित हजर राहणं आणि त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत. जोपर्यंत त्या तालुक्यातून त्या गावातून पालखी पुढे जात नाही, तुम्ही नेत्याला कशा सुरक्षा देता हो? नेत्याच्या कॅनव्हास त्या गाडी समोर ज्या पद्धतीनं टॉय करता, तुम्हाला हे महत्वाचं वाटलं नाही का? दुर्दैवानं सांगली जिल्ह्यातल्या महिला आहेत असं कळलं. ज्यावेळेस अपघाताचे ते सगळे छायाचित्र पाहिले, बघा, कुणाची तरी आई आहे, मी मागाशी सांगितलं, कुणाची तरी बायको आहे, मावशी आहे, काय हो, काय त्या जीवाला विठ्ठल नामाचा गजर करत त्या बिचाऱ्या निघून गेल्या. आता याच्याबद्दल कुठली हिंदुत्ववादी किंवा संघटना, चळवळ याच्यावर काही बोलणार आहे की नाही? कुणाला दोष द्यायचा? मी ना संघटनांना दोष देतोय ना कुणाला. मला एवढंच म्हणायचंय, किड्या मुंग्यासारखं माणसाचं आयुष्य करून टाकू नका, विनाकारण असं मारू नका त्यांना, हा माझा सांगण्याचा मथित अर्थ. दुर्दैवी घटना झाली. आता या पुढे घडू नये. मागच्या वेळेस टेंभुर्णीच्या पुढे अपघात झाला होता, बारामतीच्या जवळपास तिकडे कुठंतरी अजून. म्हणजे ह्या घटना थांबवल्या गेल्या पाहिजेत. 100% काळजी घेतली पाहिजे. मोठी जड वाहनं तुम्ही सगळीकडे शहरात डायव्हर्ट करता, मग तिकडे का नाही? या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून घेतल्या पाहिजे आणि यासाठी आपण बोलणं हे क्रमपात्र आहे. म्हणून मी या ठिकाणी बोललो आणि माझ्या भावना व्यक्त केल्या. तुमचं काय मत आहे? जो काही जेजुरीला अपघात झाला आणि ज्याच्यात सरकार काहीतरी मदत करेल, त्यांनी जीव वापस येणार आहे का हो? पालखी मार्गावर ज्या पद्धतीचे खड्डे आहेत, काम त्या ठिकाणी सुरूच आहेत वर्षानुवर्ष, टॉयलेटची सुविधा नाही, चांगले शौचालय नाहीत. मग जो हजारो कोटी रुपये तुम्ही पालखी मार्गासाठी आणि तिथल्या गोष्टीसाठी खर्च करता, ते फक्त ठेकेदारांचे आणि अधिकाऱ्यांचे आणि पुढाऱ्यांचे, पालकमंत्र्यांचे, नेत्यांचे घरं भरण्यासाठी आहेत का? याचा सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे. मला जे वाटतं ते मी आपल्या समोर मांडतोय. म्हणून संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या YouTube चॅनलवर तुम्ही तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय शिवराय.